सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दीक्षा संस्कार सोहळा श्री श्री 108 राजशेखर शिवाचार्य महाराज विमलखेड गोरठा जिल्हा बिदर। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांनी आपला लिंग आता ताटात ठेवा, ताटात ठेवा। शाबास। आता नारळावर हात परत एकदा ठेवायचे, दोन्ही हात नारळावर। तुम्ही आता आज लिंग दीक्षा घेऊन लिंग गळ्यात बांधणार का? नक्की। तू कुठे बांधणार आहेस? कुठे आहे बेल? कुठे मग बेल पाहिजे की नाही? आता ह्याच्या आईवडील आले की द्यायला गेलं काय तुम्ही तिचे काय हो यांना कसं देव कुठे ठेवणार होतं याने विचारता जीवस्य ऐक बोधार्थ शराक्षर अनुगृही पंचाक्षर अनुगृही आता सगळ्यांनी त्या ठिकाणी असणारा डोळ्याला थोडंसं पाणी लावून घ्या। ओम श्री कुमारस्य सर्वार्थ सिद्धिप्रदांत शिवदीक्षा करेशो। ओम देवदेव पादुकसिंहान सारदा शिवार्पणमस्तुते नमः। हृदयावर हात ठेवा। ओम यम ओम सर्वशक्तिधामे हे अनुष्ठानांना अंगाला थोडा हात लावा आणि हृदयाला असा हात लावा। अंगुष्ठानांना हृदयाला नमः। आता हा अंगठा या बोटाला लावायचा असा। ओम वाम नित्य तृप्ती शक्तिधामे तर्जनकामा या ठिकाणी येतात। शिरसे स्वाहा तर्जनकामा शिरसे स्वाहा। आता या ठिकाणी मध्य बोटाला लावायचं। ओम श्रीं ओम नादिवोद शक्तिधामे मध्यमात्रमा या ठिकाणी असा आता मध्यमात्रमा। ओम शिखाय वशका ओम ओम स्वतंत्र शक्तिधामे अनामिका ब्रह्मा या बोटाला हात लावायचं। अनामिका ब्रह्मा लावायचा। आता डोळ्याला अशा पद्धतीने करंगडीला हात लावा। ओम ओम अनंत शक्तिधामे करतात। ओम अनंत शक्तिधामे कनिष्ठ ब्रह्मा नेत्रत्रयाय वशका। आता दोन्ही हात एकमेकावर अशा पद्धतीने जोरात टाळी वाजवायची असताय फटक म्हणल्यावर। ओम 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 अनंत शक्तिधामे करतात ब्रह्मा आश्रय। ओ आता हे असं ओम भूर्भुवः स्वः दिग्बंधा। आता दुनिया जोडून सद्गुरु माऊलीकडे परत एकदा बघा। ओम प्राणापानाभ्याम बल महाभरंती प्रिया देवानी सुख आमे खलेयंद स्वस्तिना इस्तच्चसरिता प्रियो विषेदेवा दृष्टुपदंडनानि नियोगः। ओम शांति शांति शांति। आता आपला लिंग आपण सांगितल्याप्रमाणे डाव्या तळहातावर घ्या। सर्वांनी दररोज लिंग पूजा करत असताना फक्त 2 मिनिटाची करा, 5 मिनिटाची करा, अर्धा तासाची करा, पण लिंग पूजा ही दररोज केली पाहिजे। लिंग पूजेला 3 वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत, बाकीची नास्तिक नसती करत जाते। 3 वस्तू कोणत्या? जल म्हणजे पाणी, भस्म आणि बेलपत्रे आहे ना। आता हे सगळे या 3 वस्तू आहेत की सगळ्यांच्या जवळ? आता काय करा, फुलाला किंवा बेलाला अगोदर लिंगाला पाणी घाला, संक्षिप्त लिंगाची पूजा करून घ्यायचं। ओम परमानंद बोधातुल्यं विष्णुपदे सारूपाणी नमस्मानि प्रियक्षितमे। भस्म लावा माझी शास्त्रपत्रामध्ये लिंग पूजा करत असताना स्वामी पाण्यामध्ये ओम काढायचं, त्याला भस्म लावायचं, पृथ्वीची पूजा करायची। आणि त्या कारण ज्यावेळेस गुरु माऊली तुमच्या हातावर लिंग देतील त्यावेळेस त्या लिंगामध्ये देवत्व येणार। म्हणून तीर्थ हे गुरु माऊलींनी सांगितल्याच्या नंतर, प्रसाद हे गुरु माऊलींनी आज्ञा दिल्याच्या नंतर सगळ्यांनी घ्यायचं। आता काय करायचं, सर्वांनी आपल्या लिंगाला आम्ही मंत्र म्हणतो, पाण्यानं अभिषेक करायचा आहे। कसं करणार? बेलाचं पाणी घ्यायचं किंवा फुल घ्यायचं, त्या फुलानं पाणी लिंगावर व्हायचं। आधी सगळ्यांनी आपापले ताट रिकामे करून घ्या।
ठिकाणी करा. ताटात काहीच राहू नये. वस्तू वगैरे काढून घ्या ताटातलं. ताट ठिकाणी ठेवून घ्या. त्याच्यातल्या इष्टलिंगाचं पूजन आता पार पडलं. आता प्राणलिंगाचं पूजन करायचं आपल्याला. हा त्या ठिकाणी आताच्या सारखं पाण्याची धार होणार. आता जसं बाहेर पाणी तसं संजामणे मायाचं नाही, प्रियंचं नाही, कामाचं नाही, कामाचं नाही, समजाचं नाही, भद्रंचं नाही, त्रयाचं नाही, वाचाचं नाही, यशाचं नाही, भागाचं नाही, धर्माचं नाही, यंताचं नाही, धृताचं नाही, ओम क्षमाचं नाही, धृतीचं नाही, विश्वचं नाही, महाचं नाही, समीचं नाही, नागंचं नाही, दोषचं नाही, भ्रातोचं नाही, जिरांचं नाही, लायाचं नाही, ऋतंचं नाही, मृतंचं नाही, स्मंचं नाही, नमायचं नाही, वातोचं नाही, दीर्घायुगंचं नाही, अनित्रंचं नाही, लयंचं नाही, सुगंधं नाही, शयनंचं नाही, सुशाचं नाही, सुगंधं नाही, इथे श्री चमके तृतीयो अन्वाकः. ओम शांती शांती शांती. भस्मला भेट बुडवा आताच्या समोर. आणि आपला लिंग जलस्थळी आपल्या डाव्या तळहातावर ठेवत असताना त्याची जी साळुंकीची पीठिका असते लक्षात घ्या. ती उत्तरेकडे असावी बरं का. एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. पूजा केला सर्वांनी. नमस्कार करा. बेलफूल ठेवत का. बेलफूल ठेवा लिंगावर. नमस्कार करा. नमस्कार करून पुन्हा बेलफूल उचलून डोळ्याला लावून डोक्यावर ठेवून खाली ठेवून द्या. झालं. आता तिसऱ्या नंबरला कोणती पूजा आहे आता सांगितलं ना तुम्हाला मी. हा पहिली कोणती झाली. कुठार हो झाक तुमचं. पहिली पूजा कोणती झाली. कोणती झाली. कोणती. दुसरी कोणती होती. प्राणलिंग. दुसरी प्राणलिंग. आता तिसरी कोणती आहे. भावलिंग. कोणती आहे. आता तिसरी भावलिंगाची पूजा आहे. त्या ठिकाणी आताच्या सारखं सर्वांनी पाण्याची धार होण्याची सगळ्यांनी जरा हर ओम सहस्राणि सहस्रश्रये रुद्रादिमुनां एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे अस्मत्कर्मवे अंतरिक्षे भव आदि एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे नीलगिरिवाचकंडाचरवादाक्षराचरा एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे नीलगिरिवाचकंडादिगों रुद्रोपस्थिताः एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये वृक्षेषु सन्निद्रा नीलगिरिवाचकवैता एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये भूतानां अधिपतयो विष्णासः कपर्दिनः एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये अन्येषु हृदन्ति पात्रेषु हृदोजनाः एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये पदंपति रक्षेण धृता योधाः एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये तीर्थानि प्रचरन्ति सुकामन्तो निशीलिनः एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये वनानुपुरन्ति तेभ्यो वृष्टिरुद्रायते एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये ग्राम्यानुपुरन्ति तेभ्यो वृष्टिमापासते एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे ये एकान्तश्च भिन्नश्च ईश्वरुद्राविनस्थिरे एकां सत्रयोदेव धर्माणि कर्मसे नमरुद्रभ्यो ये पृथिव्यां एकामन्नमिति तत्त्वभ्यो दश प्राचीर दश दक्षिणा दश प्रतिचीर दश द्विचीर दश वा अस्तभ्यो नमस्ते नमो मुर्वेसां दुर्वेसा ओम नमो भगवते रुद्राय शंभवे मृत्युमेपाय प्रतिमेपाय. लिंग मांडीवर ठेवून घ्या. हा बघा आधी भस्म लावून घ्या. असं घ्या. पंचकोन चिन्ह लिहायचं. पंचकोन स्टार. स्टार म्हणतात ना. स्टार नक्षत्र. पंचकोन चिन्ह लावून घ्या. नंतर ते डोळ्याला भस्म लावून घ्या. या सेंटरमध्ये म्हणजे ओम लिहायचं. ओम ओम लिहिलो. नंतर ते या बोटाला खाली न लिहायचं. न या बोटाला आणि स्टारच्या कोण्यावर म शी. इथं सेंटरमध्ये सी. वा या ठिकाणी वा खाल्यावर य. इथं ये.
अशा पद्धतीने ते मंत्र आहे पंचाक्षर. ते संरक्षण नाही. ओंकार हातामध्ये गेलेलाचं पाय हे झाल्यानंतर अक्षता करून वाटत हे बेल आहे. अक्षता लिंगाय नमः. स्वर्णलिंगाय ये शरण सती है. सती सती म्हणजे पत्नी. शास्त्रोप्रमाणे ते म्हणते त्याचा सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घ्या. तुम्ही गेला तुमचं गेला घेऊन हात गेला तुम्ही नको तुम्ही घ्यायचं नाही. तुमचं तुम्ही घालायचं नाही. अंग आणि शिवाचे लग्न होईल. आताच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गुरुबाईंना आणखी एक वेळेस आज्ञा दिलेली आहे. परत एकदा सांगतो, हा जो लिंग आहे तो परमात्मा स्वरूप आहे. लक्षात घ्या. जीव शिव ऊर्जाप्रमाणे दोन पक्षी आहेत या देहामध्ये असणारे. त्या शिव पती म्हणजे